पाणी गिनी घेतलं, गॅसच गेला रे बा. आला बरोबर गॅस. ते आम्ही गावले गेलो होतो त्या दिवशी स्वयंपाक केला तर त्यातनी सिलेंडर होता. आम्ही गावावरून आलो फक्त चहा ठेवायला गेली आणि गॅस गेला. अजून काय पाहिजे? आता इथं बस स्टँडवर बस थांबली. आम्ही कुरकुरे घेतले. काही ना काही घ्यावं तर मंडळी चला आत्ता सध्याच पोचलो आम्ही रूमवर घरी. काही तसा बॅगा गिगा ठेवून दिला. लेकरायला सुटर म्हटलं हातीच घ्या, बॅगीत काही बसले नाही म्हणून त्याने अंगात घातले होते, हातीच घेऊन आले. चला आता पाणी गिनी पितो. अरे पाणी गिनी पिऊन घे. आयुषच्या पप्पाला चहा देतो, पाणी देतो. चहासाठी पाणी गिनी घेतलं आणि 3-3, 4-4 माचीसच्या डब्या उगून राहिली पण गॅसच गेला रे बा. आला बरोबर गॅस गेला. या लाईट पण चतुर राहिली, डब्बी न चतुर राहिली, काहीच नाही चतुर राहिला. आता काय करावं? गॅस खाला आता चाय नाही. कसा काय संपला बरोबर याच्या वेळेस संपाला कसं. त्याला ताईची तब्येत नाही ना बरोबर, ताईला पाहायला जाते ना. ताईला त्याची सलाईन लावल्या ना. कोणती ताई? परिदेवीची मम्मी. ताप आली होती वाटते त्या दिवशी. 14 ऑगस्ट. आज आयुषची नारुषची सकाळची शाळा आहे. 9 वाजतापासून तर 12 वाजेपर्यंत सकाळची शाळा आहे लेकरायची. नाही तर मग संध्याकाळपर्यंत 5:30 वाजेपर्यंत शाळा असते. तर आज आयुषचे पप्पा झोपेला साथ, कारण की आम्ही गावावरून अकोल्याहून काल रात्री आलो. आम्हाला यायला उशीर झाला. आमचा पसारा तसाच आहे ठेवेला, अजून काढलं काहीच नाही. उचल्याचंही जीवार आलं. आयुषसाठी नारुषसाठी शाळेसाठी कपडे काढून ठेवले. आज काही शाळेचे कपडे घालून नाही जायला लागत, साधेच जा लागतात घालून. उद्या 15 ऑगस्ट आहे तर उद्या शाळेचे कपडे घालून जायला लागतात. तर मी काही कपडे घेतले नाही अजून लेकराले. आज कपडे घाले जायला लागतील. तर चला रे, लय उशीर झाला. लेकरांना आता सध्या बिस्किट खाल्ले. पतंजलीची बिस्किट खाल्ले लेकराईनं. 3 कलर पाहिजे. कायले 3 कलर पाहिजेत? हे बाय, एक निळा, एक व्हाईट आणि एक तो ऑरेंज. मी आता व्हाईट कलर लावतो. तिरंगा झेंडा नाही. अरे ते कपडे पाणी कसे उरायचे तुला भेजा आहे की नाही? पाहिजे ते पांढरे कपडे आहेत ना, तसं काऊन करून राहिला? पाणी गरम झालं, लेकराची आंघोळ देतो करून. चला निघा बा आंघोळीला पटापट. चला आयुषची नारुषची आंघोळ झाली. शाळेचा आवाज येऊ राहिला रे. चला रे अटपारे पटापट, शाळेचा आवाज येऊ राहिला. साईला या पाहिजे. साईलची तयारी झाली. आशू आरू त्या तेल लावला का? चल पाय ना, शाळेचा आवाज येऊ राहिला ना. प्रार्थना चालू झाली ना बाबू रे. मी हाताने देतो तुझी भांग करून. आज बॅग नाही घेऊन झाला का? आम्ही काल गावावरून आलो बाहेर. आमच्या बॅगा भरलेल्याच आहेत. आम्हाला काहीच माहित नाही किती वाजता जावं लागते, काय न्यावं लागते, काय नाही. आज किती मस्त भांडते. अबे यार, मी देतो तुला करून. चाली ये पावडर एवढी सारी लावली. आज शाळेत कुठे घुमू शकतो? कुठे घुमू शकता तुम्ही, टेन्शन नाही तुम्हाला. जा कुठे घुमा. चला आपल्या आशूची नारुची तयारी झाली. त्याच्या बास्केट आहे दिल्या. आज काही त्याचे डबे नाही द्यायला लागत, आमचा गॅस संपला म्हणून त्याचे प्लेटा दिल्या. मास्तर म्हणते किंवा डबे नका आणू, डब्यात जर आणले तर डब्यात भात देत नाही, तर मस्त प्लेटा दिल्या. आज आयुषच्या पप्पाला गॅस घेऊन आणायला लावले बाबू. तर चला आयुष आरुष गेले शाळेत. मी कपडे पण धुवून घेतले, कारण की गावाहून आल्याच्या नंतर लय सारे कपडे निघतात. अबाळाचं पण वातावरण झालं आहे. पाय अबाळ आले इकडून, कपडे वाहिले पाहिजे म्हणून पटकन सटकन कपडे घेतले धुवून. उद्या 15 ऑगस्ट आहे तर आरूसाठी हे हातातलं घेतलं धुवून, त्याचे रुमाले घेतले धुवून. आभाळाचं वातावरण लय मस्त झालं. आमच्या अकोल्यात माहिती आहे का, रोजच्याले ऊन आहे, रोजच्याले ऊन आहे. पाऊस म्हणून नाही, पावसाचं वातावरण नाही अकोल्यात, नाही ना पाऊसही नाही. इकडे का परी रोज आहे पावसाचं वातावरण आहे. इकडे काम नाही पावसाचं तरी रोज पाऊस येते. चला आता जातो मी खाली, रूम पुसून घेतो. रूम पुसासाठी नळ चालू करून घेतो. याचा ह्या नळाचा हे आहे की नाही पावर, या भीतीत जाते, याच्यात पळतच नाही, हिरा भीतीतच जाते एकदम. लय मोठा आता कमी केला ते एवढा पुरता फक्त नळ असा थोडासारखा. आता पद्धतशीर पडते त्याच्यात पाणी बसते. आयुषची नारुषची शाळा काही लय दूर नाही. तुम्हाला दिसते ना बदामचं झाड तिथंच आहे. आणि तीच आहे की नाही 15 ऑगस्टच्या उद्यासाठी मस्त गाणे वाजवणं चालू आहे. देशावरचे गाणे चालू आहेत, प्रॅक्टिस चालू आहे उद्यासाठी लेकरायची. चला आपली बकेट पण भरली, नळ बंद करून घेतो.
गॅस घर पुसून घेतो तर त्यासाठी मी हे फिनाईल वापरतो. तुम्ही कोणतं फिनाईल वापरता घर पुसासाठी कमेंट करून सांगा. निरमा घेतो, याच्यात टाकून घेतो बकेटीत. तर चला आता मी घरगीर पुसलं मस्त. आरुषचे पप्पा आले. आरुषचे पप्पा म्हणतात गॅस आणायला जायला लागते. काऊन का निलेश दादाच्या घरी गेले होते ते गॅस म्हणजे त्याच्या घरी पुस्तक आहे, आमच्या घरी काही पुस्तक नाही गॅसचं. तर ते म्हणतात लवकर मला सिलेंडर काढून दे म्हणतात आणि जातं म्हणतात. तर आता आयुषचे पप्पा सिलेंडर काढतील. इकडे सिलेंडर बाजूने ठेवलेला आहे. हांडे उचला लागतात ते. आम्ही गावले गेलो होतो त्या दिवशी स्वयंपाक केला तर त्यातनी सिलेंडर होता. आम्ही गावावरून आलो फक्त चहा ठेवायला गेली आणि गॅस गेला. चला आयुषचे पप्पा चालले आता सिलेंडर घेऊन. आरुचे पप्पा गेले सिलेंडर घेऊन. तर मी आली ताईच्या घरी. ताईच्या घरी करू राहिली स्वयंपाक. काऊन की ताई म्हणे तिकडे काही तुमचा गॅस नाही म्हणे, इकडेच स्वयंपाक करा, इकडेच भाजी करा, इकडेच जेवण करा. आणि रात्री पण इकडेच जेवण केलं. तर परीसाठी आणली 15 ऑगस्ट आहे ना उद्या. तर परीसाठी पांढरी साडी आणली, त्याच्यावर फॉल लावून राहिले. आता परी उद्या शाळेतनी भारत माता होणार आहे तर त्यासाठी पांढरी साडी आणली, त्याच्यासाठी फॉल आणला, मुकुट आणला. आता उद्या मस्त पाव परीची तयारी मस्त. तशी ऍक्टिंग भल्ली मस्त करते, काही वांधा नाही तिचा. आता एका इकडे पोळ्या तर झाल्या, आपल्या भाजी करून घ्यायची आहे. काय म्हटलं? हा आता स्वयंपाक तर झाला. आता करतो शेवची भाजी. शेवच्या भाजीसाठी कांदे कापून घेतले, लसूण कुटून घेतला, सांबार घेतला, कढई ठेवून घेतली. चला आता मसाले घेऊन घेतले. इकडे तेल तपलं. आपली फोडणी मस्त तयार आहे. काळा मसाला टाकून मस्त शेवची भाजी बनवून चालू आहे. आपला काळा मसाल्यानं भाजी मस्त होते शेवची. शेव पण आपले आता इकडे ठेवले. आरुष बसला जेवण करायसाठी. शेवची भाजी. तर बघू आरुष कशी झाली भाजी? मस्त झाली. काय चांगली आहे का? बरं जेव मग पोळी आणू का? ताईनं दादांना आम्ही सगळ्यांना जेवण केले. आरुषचे पप्पा जेवले, लेकरही जेवले. ताईची पांढरी साडी झाली फॉल लावून. आता जांभळ्या कलरची घेतली ताईनं साडी. जेवण झाल्याच्या नंतर जांभळी साडी काढली. तर चला शेवची भाजी आता फक्त एवढीच उरली. चला आता जेवण गिवणं झाले सगळे. ताईची साडी पण मस्त पिको फॉल झाली. आता परीसाठी आलं पार्सल बोलावलं होतं मीशो वरून. टी शर्ट बोलावलं होतं. चल परी आपण आता ओपनिंग करू. हे आलं परीसाठी पार्सल. कलर काळा बोलावला होता का परी? नाही, गुलाबी मागवला होता. गुलाबी मागवला होता. काळा पण मस्त आहे. हो हे टी शर्ट बोलावलं परीसाठी. मला वाटलं की हा एक साइड याचा जो हे आहे ना भाग तर हा मोठा आहे. हा म्हटलं इथचा भागच नाही. म्हटलं काही वेगळंच असते का? तर ते तसं काही नाही आहे. हे असं हा गळा आहे. याला कोणता ड्रेस म्हणतात काय माहित? तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगा. चला आता मी परीला ट्राय करून पाहिला तर कसं दिसते परीच्या अंगात. परीसाठी गल्ला पण बोलावला. पैसे ठेवासाठी परीले म्हणजे टाकता येतात पैसे आणि काढता येतात. लॉक पण आहे. हे पण पार्सल बोलावलं. गल्ल्यावर मस्त लगे अशी डिझाईन आहे. डिझाईन म्हणजे प्रिन्सेस आहे. मस्त आहे. दोन्ही इकडून आहे, इकडून पण आहे. तर चला ऑनलाईन आलेला ड्रेस परीच्या अंगात कसा दिसू राहिला कमेंट करून सांगा. मस्त दिसू राहिला परी. ते गळा दाखव कसा आहे. हो मस्त आहे. आवडला परी मला हा ड्रेस. पण गुलाबी कलरचा बोलावला होता परीनं. कलर गुलाबी बोलावला पण काळा आला. पण तो पण मस्त दिसते. आरुषचे पप्पा आलेले. उद्या 15 ऑगस्ट आहे ना तर त्यासाठी शाळेचे कपडे आणले. उद्या कसे आणले काढून पहा बरं. आरू झाले का रे बरोबर? घालून पाहिले होते का कपडे? ए आरू मोबाईलात काय गुतला तो. असा कलर आहे. हा लंबी पॅन्ट आहे. हे शर्ट, हा कोट, हा टाय. 310 रुपयाचा शर्ट पडला एक आणि एक पडला 320चा म्हणजे साईज पाहून. पडला 250 10,000 रुपये वाढून. आरूच्या अक्काच्या घरी सर्व फॅमिली चाललो. काऊन का आता आरूने घेतली मस्त शाळेचे नवीन ड्रेस. तर आम्ही त्याला दाखवायला चाललो. चल बाई परी प्रांजल चल. परी प्रांजल आरू चालले त्याच्या काकाच्या गाडीवर. आम्ही निघतो पैदल. आता आरूच्या अक्काच्या घरी चला आलो. आता आम्ही सर्व फॅमिली एकत्र जमा झालो. कोणाचा ब्लाऊज शिवला? झालं का शिवणं? काऊन हो
बघ की हा का